पाटील संघाचं पहिलं स्वतःचं पहिलं बघूया शिरगाव स्पोर्ट शिरगाव अशी मोठी लढत होत आहे. स्ट्राइकला आहे तो म्हणजे बंटी, नॉन स्ट्राइकला एंडला आहे तो म्हणजे दुर्गेश. असे दोन सलामीवीर. चला महेश पाटील पहिला चेंडू घेऊन येतोय. बघूया संघासाठी किती धावापर्यंत रोखतोय. चला पहिला चेंडू महेश पाटील बघूया. हो पहिलाच रिव्हर्स अटेम्प्ट. सुंदर असा फटका सजवलाय. पहिल्या चेंडू वरती 4 धावा ठोकतोय बंटी. खातं खोललंय त्याने स्वतःचं संघाचं. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करतोय बंटी. चौकाराने स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपला दमखम दाखवतोय म्हणजे बंटी. ओ वाईटचा इशारा अंपायर कडून. एक धाव पण पळून काढले. सुंदर अशी रनिंग इन द बिटवीन विकेट. वाईट वरती अतिरिक्त धाव काढून करता ते रन झालेले आहे ते म्हणजे 6. एक चेंडूचा खेळ झालेला आहे आणि चोरटी धाव म्हणतात त्याला. चला आता दुर्गेश मारा करतोय. दुसरा चेंडू महेश पाटील यांचा. पुन्हा खराब चेंडू. मला वाटतं लाईन लेंथ विसरलेत की काय, गडबड होती त्यांची. एक चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. बघूया दुसरा चेंडू पडतोय. सुंदर असा टोलवला चेंडू. बघूया एक धाव पळून काढले. क्षेत्ररक्षण पण चांगली होते प्रदीप पाटील यांची. दोन चेंडू. हॅलो 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 हॅलो. पुन्हा टोला चेंडू. पुन्हा ठेवलेला चेंडू चौकार जातोय. चांगली अशी बॅटिंग करतोय बंटी आपल्या संघासाठी. नेऊन ठेवलाय 12 धावावर. आणि चेंडूची 3 चेंडू 12 धावसंख्या झालेली ती म्हणजे बदाम 11 चंदन सर या संघाची. सलग 2 चेंडूवर मोठे प्रहार करतोय बंटी. तीन चेंडू 12 धावसंख्या अशी झालेली आहे. हो 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 पुन्हा उडवला चेंडू. झेल होतं की काय. प्रथमेश भोईर कुठली चुकी न करता गडी बाद करतोय महेश पाटील. बंटी सारखा मोठा खेळाडू बाद झालेला आहे. सपनाने आईली माय माझी. सपनाने आईली माय गो. सपनाने आईली माय माझी. सपनाने आईली माय गो. येतो बोलावना. थँक्यू डीजे थँक्यू.
आणि इथे बक्षीस लागलंय महेश पाटील यांना. जर हॅट्रिक घेतली तर कशीचा विजय पाटील 1000 रुपये पारितोषिक लागलं जाईल. पहिलाच गडी बाद झालाय. चौथ्या चेंडूवर अजून 2 चेंडूचे खेळ बाकी आहे. बघूया हॅट्रिक होते की काय. 4 चेंडूच्या खेळीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 12 बदाम या संघाची. आणि नव्याने फलंदाज गेलेले ते म्हणजे प्रसाद. ला 5वा चेंडू. ओ अतिरिक्त धाव येते. वाईटचा इशारा अंपायर कडून. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. बघूया 5वा चेंडू टाकतो महेश पाटील. त्यांना मारा करतोय म्हणजे प्रसाद गुर्राव. सुंदर असा टोलावला चेंडू. बघूया श्याम भोईर धावतोय परंतु चेंडूला काही रोखू नाही शकत. चौकाराच्या दिशेने गेलेला चेंडू. 4 धावेने धावसंख्या होती ती म्हणजे 17. एक गडी बाद. 17 धावसंख्या. पहिल्या षटकातला 5वा चेंडू पडल्यानंतर 17 धावसंख्या झाली ती म्हणजे बदाम 11 चंदनसार या संघाची. आणि शेवटचा चेंडू असेल अतिशय सुरेख बॉल हाताळला गेलाय महेश पाटील यांच्याकडून. ए देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. ए देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदते नांदते. मला भेटीला बोलवते आई माझी गालाने गो हसते. ए देऊल चमचमतई ग माऊले. पहिल्याच ओव्हर मध्ये 17 धावसंख्या झालेली ती म्हणजे बदाम 11 चंदनसार या संघाची. आणि दुसरं शतक घेऊन येतो म्हणजे विजय म्हात्रे यांना आमंत्रित केले जाते. बघूया किती धावा रोखतोय विजय म्हात्रे आपल्या संघासाठी. चला पहिला चेंडू घेऊन येते विजय म्हात्रे. बघूया दुर्गेश फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलावला आहे. राजन पाटील असतील तिकडे. चांगलीच अशी क्षेत्ररक्षण झालेली आहे. एकच धाव. बघूया विकास पाटील धावत्या चेंडूवर 1 धाव पळून काढले. दुसरी धाव पण पूर्ण झालेली आहे. 2 धाव्याने धावसंख्या होती ती म्हणजे 20. 2 चेंडूच्या खेळीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 20. हो उडवलाय. झेलची ती संधी. बघूया विजय म्हात्रे स्वतःच गडी बाद होतोय. तिच्या मायेची सरी नाही कुणामध्ये जीवनावी ते भक्ताला. तिच्या मायेची सर नाही कुणामध्ये जीव लावी ते भक्ताला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सर भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तू मला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तू मला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तू मला. थँक्यू डीजे. विजय मात्र आपला दमखम दाखवतोय. तिसऱ्या चेंडूवर गडी बाद करतोय. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाली म्हणजे 20. आणि प्रसाद यांची जागा भरून काढायला जातो म्हणजे अब्दुल.
बाकी विजय मात्रे याने चांगलीच गोलंदाजी हाताळलेली आहे. 3 चेंडू चांगलेच असे फेकलेले आहेत त्याने. बघूया विजय मात्रे फलंदाज आहे तो म्हणजे अब्दुल, लेफ्टी फलंदाज. ओ चांगला असा बॉल टाकलाय. पुन्हा निर्धाव चेंडू चांगलंच रोखून ठेवलंय मात्र विजय मात्रे या संघाने. शेवटचा चेंडू असेल या संघाचा, या शतकाचा. लेग बाईचा इशारा येतो अंपायर कडून. फक्त 4 धावा खर्च करतोय विजय मात्रे. चांगली अशी गोलंदाजी केली त्याने. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. आणि आता तिसरं शतक घेऊन येतो म्हणजे विकास पाटील. विजय मात्रे यांनी अतिशय चांगली अशी गोलंदाजी करून संघाला फक्त 4च धावा खर्च केल्यात. आता विकास पाटील बघूया. पहिला चेंडूवर उडवलाय षटकाराच्या दिशेने 6 धावा. विकास पाटील यांच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करतोय. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका. कारले डोंगराव पडेल आई धुका ग, आई माझी सोल्याव घेतय झोका. कारले डोंगराव पडेल आई धुका. पहिला चेंडूवर मोठा प्रहार. बघूया दुसरा चेंडू. हा पण उडलाय. बघूया झेलची संधी. सुटलाय चेंडू. अजय पाटील येतात चेंडूवरती. 2 धावा काय रोखू नाही शकत. 2 धावाने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 29. सुंदरसा टोलवला चेंडू. प्रथमेश भोईर चांगली अशी फिल्डिंग केलेली आहे परंतु 2 धावा काही रोखू नाही शकत. चांगली अशी बॅटिंग करतो म्हणजे अब्दुल. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केलाय. चांगला चेंडू पडतोय. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 31 धावा. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली म्हणजे 32. 32. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला होता परंतु कमबॅक केलं असं म्हणलं जाईल. पुन्हा उडाला चेंडू. बघूया राजू भोईरच्या डोक्याला स्पर्श करून जातोय षटकारच्या दिशेने. चांद गालाने
चला थँक्यू डीजे. 3 षटकांच्या नंतर धावसंख्या झालेली ती म्हणजे 38 अशी धावसंख्या झालेली ती आहे. चौथं षटक घेऊन येतो म्हणजे प्रदीप पाटील. बघूया अब्दुल षटकाराने खेळतोय. बघूया पहिला चेंडू प्रदीपचा, अब्दुल मारा करेल. हो काय घडलंय तिथे? बाद नाही पण एक धाव बलून काढली त्यांनी. चांगला असा चेंडू हाताळला होता प्रदीप पाटील यांनी. दिगंबर म्हात्रे आपले समालोचक दिगंबर म्हात्रे आता करतील थोड्या वेळाने. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. नाम भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट त्यानु आईचा मंदिर. आडवा डोंगर त्यानु
करतो घोड्यावर स्वारी देव माझा खंडोबा मल्हारी करतो घोड्यावर स्वारी देव माझा खंडोबा मल्हारी ती बोलली बाळा तू कुठे चालला जा तू तर ऑलरेडी उशिरा आला यू डोंट इवन लव मी कसली रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून आहे माझी नजर एक नंबर तुझी कंबर हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक येस वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण ऐकतोय पाहतोय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026-2026 चा हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीला येतोय हॅलो चेक माईक चेंज करतो का मॉनिटर वर याच्यावर तसं वाटतंय हॅलो चेक हॅलो 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 चेक द्या आता मॉनिटरला दे मॉनिटरला टाक हॅलो चेक येस थँक्यू डीजे पहिला सामना आपल्या भेटीला येतो आजचा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दिनांक 11 जानेवारी 2026 अर्थातच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषकचा ग्रँड फिनालेचा दिवस 9 जानेवारी शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी ही स्पर्धा आपण उद्घाटन सोहळा पार पडला अनेक ग्रामस्थ ह्या स्पर्धेच्या प्रचंड मोठी मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यामध्ये आयोजक महेश पाटील साहेब असतील जय गावडे विजय महात्रे विकास पाटील साहेब असतील अजय पाटील राजू भोईर साहेब असतील दीपक पाटील साहेब असतील विशाल पाटील घनश्याम भोईर सहयोग भोईर राजम पाटील प्रथमेश भोईर मंगेश पाटील कल्पेश पाटील चेतन किनी संपूर्ण आता शिरगाव स्पोर्ट्स व शिरगाव ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही राबविण्यात आलेली स्पर्धा अर्थातच एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन या स्पर्धेत तुर्तास आजच्या गटातील दुसरा सामना आर के डोंगरपाडा विपक्ष एनसीसी नारंगी ब दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरितच या टॉस की बॉसच्या दिशेनं इनिंग ब्रेक मध्ये आपण नारंगी ब संघ आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे डोंगरपाड्याचा कर्णधार येथे उपस्थित आहे एनसीसी नारंगी ब आपला कर्णधार पाठवा मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत आजचा दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अनेक संघात त्यातीलच पहिला सामना शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आज घरच्या मैदानामध्ये तो विपक्ष आपण पाहतोय बदाम 11 चंदनसार नगरीतील तो संघ येणारे 24 चेंडू लक्ष धावफलकावर 54 धावांचा आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने आपण म्हणतो ना की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहतोय कोणताही टार्गेट कोणताही डिफेंड करणं देखील अशक्य नसतोय आज ग्रँड फिनालेचा दिवस शेवटचा दिवस हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम 502 दिवस आपण पाहिले आणि आजचा अंतिम दिवस तुर्ताच आपण टॉस की बॉसच्या दिशेने वळतोय जिथे एकीकडे डोंगरपाडा विपक्ष एनसीसी नारंगी ब
आदरणीय सन्माननीय योगेश पाटील साहेब आणि राजाराम पाटील साहेब सोबतीनं जोडले जातील. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल पाहणार आहोत. दोन कर्णधार आपण पाहतो. एकीकडे डोंगरपाडा विपक्ष, दुसरीकडे एनसीसी नारंगी ब. छाप असा आवाज आणि काट येतो. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. डोंगरपाडा संघ मुकुल नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तुर्ताच मान्यवरांना मी विनंती करतोय असं नसतं व्हायचं. धीरज आपण थांबा. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? फिल्डिंग करूया. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आपण पाहतोय, समोरचा संघ आता नारंगी नगरीतील एनसीसी बी आहे. कशा प्रकारची रणनीती? सुंदर आहे आणि आम्ही नेहमी टुर्नामेंट खेळतो आणि नारंगीबद्दल बोलायचं, नारंगी चांगली टीम आहे, त्याच्यामुळे चांगली मॅच होईल. येस, खूप सारे शुभेच्छा आपल्याला असतील. ग्रस्तुच्या दिशेने येतोय समोरचा संघ. डोंगरपाड्यातला संघ आपण पाहतोय मुकल यावेळेला विरोधामध्ये. कशा प्रकारची रणनीती आणि आयोजनाबद्दल आपण स्वतः एक चांगले आयोजक आहेत. एनसीसी नारंगी म्हटलं तर एक भव्य दिव्य ते एनसीसीची स्पर्धा आठवते, परंतु येथे येऊन ज्या प्रकारचे आउटफील्ड, ज्या प्रकारची खेळपट्टी आपण शिरगाव नगरीमध्ये पाहतोय, ह्या आयोजनाबद्दल आणि समोरच्या संघाबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. शिरगाव स्पोर्ट शिरगावचं आयोजन तर दरवर्षी चांगलं असतं आणि ते खेळायला पण खूप मजा येते. स्कोर होतो, बॉलिंग अटॅक पण, म्हणजे बॉलिंग पण चांगली होती. तर आता मजा येईल, बघूया. रणनीती तर काय नाही, जसं ग्राउंडमध्ये उतरू तशी रणनीती करण्याचा प्रयत्न. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. यापुढील होणारा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी. एकीकडे डोंगरपाडा नगरीतील तो संघ आहे विपक्ष एनसीसी नारंगी. नारंगीचा संघ, त्यातील ती कडवी लढत आपण पाहणार आहोत. तुर्ताच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं येणारे 24-24 मध्ये 54 धावांचं आव्हान ते धावा कव्हर आहे. येऊया तुर्ताच डीजेच्या दिशेनं. डीजे थांबवतो एक मिनिट. जे खेळाडू रस्त्यावर आपण प्रॅक्टिस करतायत तर विनंती असेल, आयोजकांचा कॉल आहे, नारंगी संघ आहे मला वाटतं तो, तिथे प्रॅक्टिस करू नका मित्रांनो. आयोजकांचा कॉल येतोय, रिक्वेस्ट असेल आपल्याला. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. फक्त तुझ्या नावाचं हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे. धन्यवाद डीजे. काय सुरुवात आहे. आतापर्यंत एका चेंडूंचा खेळ, 11 धावा धाफकावर बंटी आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हवाई फायर. येतोय चेंडू सीमारेखा पर, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं षटकार. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणार. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय दिनकर मामा, आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं शिरगाव स्पोर्ट शिरगाव चषक आपलं सहर्ष स्वागत करते. दिनकर मामा, आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हा. वेलकम साहेब. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 17 धावा धाफकावर आहे. 24 चेंडू 54 धावांचं आव्हान हे धाफकावर आहे, परंतु त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आहे. धाफकावर आतापर्यंत 18 आहेत. शिरगाव स्पोर्ट शिरगावचा तो संघ आज घरच्या मैदानामध्ये प्रचंड मोठा अनुभव आहे आणि 2 खेळाडू, एकीकडे विजय मात्रे आपण पाहतोय, दुसरीकडे जय घरात. विजयकडे तितकाच मोठा, प्रचंड मोठा ह्या मैदानाचा अनुभव आहे. स्वतः आयोजक आहेत. पाठच्या 2 दिवसामध्ये प्रचंड मोठी मेहनत आणि पाठच्या 1 महिन्यापासून आपण पाहायला गेलं तर संपूर्ण आता शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव ग्रामस्थ प्रचंड मोठी मेहनत घेत असताना यावेळेला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा तो प्रयत्न. यावेळेला चेंडू 1 बॉम्ब अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातात येतो. तुर्ताच 2 धावा चपळाईनं पुन्हा एकदा धाफकामध्ये भर. पहिल्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. धाफकावर आतापर्यंत 20 धावा आपण पाहतोय. चांगली सुरुवात पहिल्या 4 चेंडूमध्ये आपण पाहतोय. येणारे 24-24 मध्ये 54 धावांचं आव्हान ते धाफकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आतापर्यंत विजय काय खेळ करतोय. दुसरीकडे जय आहे. जय यावेळेला ऑनसेटच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटनं तो खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला निर्धाव चेंडू येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अजून एक निर्धाव चेंडू, अर्थात शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये 20 धावा. यावेळेला लक फॅक्टरचा साथ म्हणावा लागेल. येतोय चेंडू फाईन लेग रिजन मध्ये सीमारेखावर चौकार. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ
धावपकावर 24. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लढत थोडं गोड होऊन मिठीत येणार का डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लढत थोडं गोड होऊन मिठीत येणार का राया तुमच्या फॅमिली येस, धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 24 धावा धावपकावर येतात. अर्थातच इक्वेशन काय दाखवते आता येणारे 18 चेंडू अजून देखील 30 धावा धावपकावर बनवायचे आहेत. त्या प्रकारची सुरुवात आहे. 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत विजय, ज्याच्या बॅटमधून विस्फोट आपण पाहिलाय. 4 चेंडू 17 धावेंवर विजयची ती अफलातून पारी. त्या बळावर आतापर्यंत धावपक खुलतंय फुलतंय. एक फ्लाइंग स्टार्ट ही धावपकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्याच नजरेत गार काळजात वार झालाय थेट करदोनाचं 4 उडूया बार ठरवला बेट पहिल्याच नजरेत गार काळजात वार झालाय थेट करदोनाचं 4 उडूया बार ठरवला बेट हॉकी व्हायचं वाढ करीन मी लाड येस, धन्यवाद. थँक्यू डीजे. धावपकावर आतापर्यंत आपण पाहतोय 31 धावा या धावपकावर येतात. विजय म्हात्रे आतापर्यंत मैदानामध्ये आग उभाळतोय. ज्या प्रकारचे फलंदाजी आहे, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. 2 खेळाडू आतापर्यंत 2 खेळाडूंना तो बॅटला सूर गवसलाय. धावपक 31 धावा आतापर्यंत धावपकावर 9+ षटकार, अर्थातच 7 धावा धावपकामध्ये येत असताना काय सुरुवात आहे. 54 धावांचं एक भलं मोठं आव्हान नक्कीच धावपकावर आहे. बदाम 11 चंदन सारचा दुसरीकडे आपण तो संघ पाहतोय. परंतु आतापर्यंत शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव नगरीतील ते खेळाडू 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत हवेत, आतापर्यंत भारी आहेत. पुन्हा एकदा तो नो बॉल अर्थातच फ्री हिटचा तो चेंडू 1 बॉम्ब्स येतोय, गॅदर केला जातोय. तुर्तास सिंगल धाव धावपकामध्ये भर पडत असताना 1.1 चेंडूंचा खेळ. धावपकावर आतापर्यंत 35 क्षमा असावी 32 आहेत. 32 धावा धावपकावर आहेत. मॅचचं इक्वेशन काय दर्शवते. येणारे 17 चेंडू 22 धावा अजून देखील धावपकावर त्या बनवायच्या आहेत. पुन्हा यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड सिंगल धाव ऑनसाईडच्या दिशेनं. दुसरीचा प्रयत्न थोडासा फंबल आणि 2 धावा अगदी चपळाईनं धावपकामध्ये भर पडत असताना धावपक आतापर्यंत धावपकावर 34 आहे. 34 धावा धावपकावर 1.2 चेंडूंचा खेळ. मॅच इक्वेशन येणारे 16 चेंडू 20 धावा अजून देखील धावपकावर त्या बनवायचे आहेत. 54 धावांचं आव्हान ते धावपकावर होतं. परंतु त्या प्रकारची सुरुवात आहे यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेनं येतोय चेंडू सीमापार षटकार. हो न मला करतय तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम तुम बघून काळीच फोन मला करतय. थँक्यू. वरती विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक येणार का. क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या दस्तकाला मस्तक देत जातोय चेंडू सीमारेखा पार. अजून एक षटकार. वाजतय टुरुम टुरुम मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर.
यस थँक्यू डीजे. एक तरफ शेर आहे, दुसरी तरफ सव्वा शेर आहे आणि आता दोन्हीकडून ती बराबरची पिटाई चालू आहे. ती पिटाई चालू आहे मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ. दोन खेळाडूंना, दोन सलामीवर बॅटर. एकीकडे जय घरात आपण पाहतोय 20 धाव्यांवर खेळतोय, दुसरीकडे विजय म्हात्रे आतापर्यंत 24 धाव्यांवर खेळत असताना सामन्याचं समीकरण खऱ्या अर्थानं थोडंसं बिघडवून टाकण्याचा तो प्रयत्न केला जातोय. एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ आहे. 5 बॉल झाल्यात पंच. येस पहिला नो आला, नोवर तो षटकार आला होता. येणारे 7 चेंडूमध्ये 13 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. 2 सलामीवर बॅटर. आतापर्यंत ती 47 धावा 47. येस 13 मध्ये 7 आहेत. माय मिस्टेक. 7 मध्ये 13 झालं मला वाटतं. 13 मध्ये 7 पाहिजेत. सिंगल दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा चपळाईनं धावफलकामध्ये भर पडत असताना पहिल्या आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ. 49 49 धावा त्या धावफलकावर. 49 धाव्यांची ती भागीदारी आतापर्यंत धावफलकावर आहे. काय खेळ आहे. एकीकडे विजय म्हात्रे 26 धाव्यांवर खेळतोय, दुसरीकडून जय घरातला आपण पाहतोय 7 चेंडू 21 धाव्यांची ती अफलातून खेळी. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 49 धावा त्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे 2 षटक आहेत. येणारे 12 चेंडूमध्ये 5 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. सामन्याचं समीकरण थोडंसं एकतर्फं जात आहे. आतापर्यंत आपण सामना पाहायला गेला थोडंसं एकतर्फा, सामन्याचं पारडं थोडंसं एकतर्फा जात असताना येणारे 12 मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा अगदी मैदानाला गुदगुल्या करत येतोय की काय. चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन फील्ड. सिंगल धाव धावफलकामध्ये भर असताना आता धावफलकावर 50 धावा ह्या कुठल्या जातात. 50 धाव्यांची ती 2 सलामीवर बॅटर आणि त्यांची ती पार्टनरशिप आपण पाहतोय. अतिशय चांगला खेळ. एक संकटमोची खेळी आतापर्यंत 2 खेळाडूंमध्ये पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सामना फिनिश करण्याच्या. सामना फिनिश आहे. सामना खल्लाच आहे. षटकार MSD स्टाईल मध्ये आता सामना फिनिश केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि हार्ड लक टीम बदाम 11 चंदनसार संघ. आपण देखील अतिशय चांगला खेळ केला. या स्पर्धेमध्ये आपण आलात, सहभागी दिलात, त्याकरता आपला संपूर्णतः शिरगाव स्पोर्ट्स, शिरगाव चषक, शिरगाव ग्रामस्थ आपला पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळतोय. ज्या ठिकाणी 2 संघ आहेत. थोडीशी आज मित्रांनो घाई करा. अजून देखील आपल्याला कालच्या दिवसातील ते 2 सामने अर्थातच पहिल्या दिवसात आपण पाहिला तर माऊली 11 तलावपाडाचा संघ